समोर आली आहे। कारण महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ स्तरावर मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत। आगामी राजकीय गणित, विधानसभा निवडणुकांचे दूरगामी नियोजन आणि पक्षाची बदलती रणनीती पाहता पक्षाच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळात तरुण, आक्रमक आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत असल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे या फेरबदलात नेमकी कुणाची विकेट उडणार आणि कुणाला संधी मिळणार या दोन्हीवर या व्हिडिओत चर्चा करूयात। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। मंत्रिमंडळातील या संभाव्य फेरबदलांमध्ये बीड जिल्ह्यातील मातब्बर आणि आक्रमक नेते धनंजय मुंडे, मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके आणि हिंगोलीतील युवा चेहरा राजू नवघरे यांना राज्य मंत्रिमंडळात मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। एकीकडे नवीन नेत्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात असताना दुसरीकडे पक्षातील काही जुन्या आणि ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत। यामध्ये सर्वात मोठी टांगती तलवार राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रिपदावर असून अलीकडच्या काळातील काही वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपापली राजकीय समीकरणं आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता। मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची कामगिरी अधिक गतिमान करणं आणि जनमानसात पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची धडपड सुरू आहे। त्यात आता काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात बोललं जातंय। धनंजय मुंडे हे पक्षातील एक अत्यंत तगडे, वक्तृत्व संपन्न आणि व्यापक जनमानसावर पकड असलेले नेते आहेत। त्यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि संकटसमयी पक्षाची बाजू ठामपणे मांडण्याची क्षमता पाहता त्यांना मंत्रिमंडळात अधिक महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी देणं पक्षासाठी फायद्याचे ठरेल, असा एक मोठा प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। धनंजय मुंडे यांच्या समावेशामुळे मराठवाड्यातील पक्षाची ताकद तर वाढेलच, शिवाय ओबीसी समीकरणांना देखील अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे। मुंडे यांच्या सोबतच पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या नावाची देखील मंत्रिमंडळासाठी जोरदार चर्चा सुरू आहे। सुनील शेळके यांनी आपल्या मतदारसंघात अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली असून तरुणांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांची पकड मजबूत आहे। त्यांचा जनसंपर्क आणि कामाचा झंझावत पाहता पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांच्यासारख्या आक्रमक तरुण नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देणं गरजेचं मानलं जाते। याशिवाय मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार राजू नवघरे यांच्या रूपाने एका नव्या आणि तरुण चेहऱ्याला संधी देण्यावर पक्षात एकमत होताना दिसतंय। राजू नवघरे यांनी ग्रामीण भागात पक्षाचे जाळं मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले असून त्यांच्या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। नवीन चेहऱ्यांना वाव द्यायचा असेल तर मंत्रिमंडळातील विद्यमान जागा रिकाम्या करणं अत्यंत आवश्यक ठरतंय। याच गणितातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जुन्या आणि प्रदीर्घ काळ मंत्रिपद भूषवलेल्या नेत्यांना डच्चू देण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत। पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ज्येष्ठ मंत्र्यांची कामगिरी आणि त्यांच्याविषयी मतदारसंघात असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतोय। जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून मुक्त करून त्यांच्या अनुभवाचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनात आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी करून घेतला जाईल, अशी रणनीती सुनेत्रा पवार आखत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे पक्षात नाराजी नाट्य रंगणार नाहीये आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल, असा दुहेरी हेतू यामागे आहे। हा निर्णय पक्षांतर्गत शिस्त आणि भविष्यातील विस्तारासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरू शकतोय। या सर्व घडामोडींमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संभाव्य राजीनाम्याची आणि त्यांच्या मंत्रिपद जाण्याच्या शक्यतेची। नरहरी झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघातून 5 वेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते असून त्यांनी यापूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष पदही भूषवलंय। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मानाचं स्थान मिळालं होतं, मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं नाव वेगवेगळ्या वादांशी जोडले गेले, ज्यामुळे पक्ष नेतृत्वाची मोठी कोंडी झाली आहे। काही महिन्यांपूर्वी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाशी जोडले गेल्याचे आरोप झाले होते। या मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर तीव्र पडसाद उमटले होते आणि पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी थेट आणि अत्यंत कठोर शब्दात झिरवाळ यांना समज दिली होती। ही घटना ताजी असतानाच अलीकडेच नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय।
या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्व मंत्रिमंडळ बैठकीला देखील झिरवाळ अनुपस्थित राहिले, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आलंय। या संभाव्य फेरबदलांमुळे महाराष्ट्राच्या विशेषतः नाशिक, पुणे, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या स्थानिक राजकारणावर याचा थेट परिणाम होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपली पकड मजबूत ठेवली होती, परंतु आता त्यांच्या जागी नवीन समीकरणं कशी मांडली जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तर दुसरीकडे सुनील शेळके यांच्या रूपाने पुणे जिल्ह्यात अधिक भक्कम पाठिंबा मिळण्याची चिन्ह आहेत। धनंजय मुंडे यांच्या रूपाने बीड आणि संपूर्ण मराठवाड्यात भाजप राष्ट्रवादी युती अधिक आक्रमकपणे विरोधकांचा सामना करू शकेल। राजू नवघरे यांच्यासारख्या तरुणाला पुढे करून हिंगोली आणि आजूबाजूच्या परिसरात पक्षाला नवीन उभारी देण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे। विरोधकांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि महायुतीची पकड सैल होऊ न देण्यासाठी हे संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ स्तरावरील बदल अत्यंत गरजेचे मानले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चालू असलेली ही अंतर्गत खलबतं आणि मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे हे केवळ साधे बदल नसून आगामी मोठ्या राजकीय लढाईची पूर्वतयारी मानले जाते। जुन्या आणि वादात अडकलेल्या चेहऱ्यांना बाजूला करून स्वच्छ आणि आक्रमक प्रतिमा असलेल्या तरुण नेत्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सुरेंद्र पवार यांचा हा डाव कितपत यशस्वी ठरतोय हे येणारा काळच ठरवेल। तुर्तास महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून या फेरबदलांची आणि नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत। या निर्णयामुळे सत्ताधारी महायुतीत अंतर्गत वाद निर्माण होतात की पक्षात नवीन चैतन्य निर्माण होणार याचं उत्तर लवकरच जाहीर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या नवीन यादीतून स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।